सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या ह्या नद्या, अतिशय घनदाट असणारे हे जंगल आणि विविध प्रकारचे काजूंचे झाडं आकर्षणाचं मुख्य केंद्र बनलंय. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड गाईज. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे सरळ माझ्या मित्राच्या शाळेतून. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंच की मी दापोलीला आलो होतो आणि आज आलो मी फिरायला माझ्या मित्राच्या शाळेत. तर हा बघू शकता, हा माझा मित्र शिक्षक आहे आणि याच्यासोबत आलो मी शाळेत. तर चला म्हटलं थोडंसं फिरणं वगैरे होते आणि इकडे सर्व काजूचे वगैरे झाडं आहेत. तर ते पण तुम्हाला सर्व दाखवतो मी, कसे काजूचे झाडं असतात, काय कसं असते. तर आता शाळा सुरू व्हायला वेळ आहे म्हणून म्हटलं आता आपण आपलं ब्लॉग पण थोडासा बनवून घ्या. तर बघू शकता हे पूर्ण काजूचे झाड आहे आणि तुम्हाला काजू पण दाखवतो कसे आहेत. तर बघू शकता हिरवे हिरवे काजू आहेत आणि नवीन फुलं पण लागत आहेत. आता आपले हे दोन छोटेसे मित्र काजू वेचण्याची कॉम्पिटिशन करत आहेत. ना त्यांना जिंकण्याचा मोह होता ना हारण्याची भीती, कारण दोघांनी मिळून काजू गोळा केले होते. मित्रांनो बघू शकता आपले गुरुजी कसे फुटबॉल खेळत आहेत तर स्टुडंट सोबत. आता शाळेला वेळ होता म्हणून थोडा वेळ टाइमपास वगैरे केला, फुटबॉल वगैरे खेळले. सो फायनली मित्रांनो आता झाली शाळेला सुट्टी आणि आता सरळ आम्ही निघत आहोत इथून शाळेतून. तर जाताना थोडंसं फिरून घेणार, कुठं जायचं कुठं नाही तर बघणार. आता रस्त्यानं काही दिसते काय नवीन नवीन. आणि हे आहे खरवते गाव. तर गाव छोटंसंच आहे, असं जास्त मोठं नाही आणि समोर पण गाव आहे. तर हे शाळेचं बॅक साईड आहे. तर आता शाळेला सुट्टी वगैरे झाली, आता जातो आम्ही सरळ घरी. सो फायनली मित्रांनो आम्ही शाळेतून निघालो होतो दोघंजण आणि फिरत फिरत आलो आम्ही समुद्राजवळ, तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण असं आम्ही पाळानं आलो, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच सर्व. आता आम्हाला सरळ बीचवर जायचं आहे, तसं फिरून सरळ आम्ही आता बीचवर जाणार आहोत. तर आपण या व्ह्यूला खूप तरसतो कारण आपल्या इकडे असं पाहायला मिळत नाही. पण हे तुम्ही बघू शकता पूर्ण जे गाव आहेत हे एकदम समुद्राच्या काठाशीच आहेत. आणि हा आमचा मित्र जवळजवळ 5-6 महिन्यापासून इथं राहत आहे. तर मस्त मजा मारून राहिला. काही सांगू शकता कसा वाटत आहे व्ह्यू? तर खूप छान व्ह्यू आहे इथं आणि मी पण इथं 2-3 दिवस आहो. तर तुम्हाला सर्व ब्लॉगमध्ये दिसणारच आहे. सरळ आम्ही आता बीचवर जातो आणि तुम्ही तिथं व्ह्यूचं एन्जॉय करा. तर चला मग आता सरळ बीचवर. आमच्या समोरच अतिशय सुंदर असा बीच होता, पण आम्ही गेलो नाही कारण ऊन पण खूप तापत होता आणि लेट पण झालं होतं. म्हटलं आपण संध्याकाळी स्पेशल आंघोळ करायला येऊ आणि सरळ आलो आम्ही कड्यावरील गणपती बाप्पांचं देवस्थान जे आहे अंजरले या ठिकाणी. आणि इथं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून मी तुम्हाला बाहेरूनच सर्व दाखवून देत आहो आणि आतमध्ये गेल्यावर तुम्हाला काही दाखवता येणार नाही. तर मित्रांनो इथून जाते खाली रस्ता, जिथं आहे गणपती बाप्पांचं पहिलं पाऊल. तर मित्रांनो हे आहे गणपती बाप्पांचं पहिलं पाऊल. मी तर दर्शन घेतलं, तुम्ही पण घेऊन घ्या. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण वरतून आलो होतो गणपती बाप्पांच्या मंदिरातून आणि इथं मान्यता आहे की गणपती बाप्पांचं पहिलं पाऊल इथं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि व्ह्यू बघू शकता किती छान आहे. तर व्ह्यू दाखवून द्या मित्रांना. सो फायनली मित्रांनो आपलं दर्शन वगैरे सर्व झालं. आता आपण सरळ जाऊ त्या मंदिरामधून आलो होतो, तुम्ही बघू शकता. तर आता आपण सरळ जाऊ खाली, तिथं थोडासा नाश्ता वगैरे करू कारण वेळ पण खूप झाला, जवळजवळ 1 वाजला. आपण सकाळपासून बाहेर आलेला होतो आणि इथं एवढा सुंदर सुंदर व्ह्यू आहे. पावसाळ्यात तर खूपच छान वाटते मित्रांनो. तर चला मग आता श्वास पण फुलत आहे कारण आपण वरून खूप खाली आलो होतो. तर चला मग आता फटाफट जाऊ आपल्या गाडीजवळ. पावसाळ्यात किती मजा येते. पावसाळ्यात मजा येतेच कारण पूर्ण हिरवं हिरवं होते मित्रांनो. पावसाळ्यात खूप मजा येते आणि मंदिराजवळच एकदम समुद्र आहे. आता इथून या नारळाच्या झाडाच्या दिसत नाही, नाहीतर या खालच्या साईडनं पूर्ण समुद्रच आहे आणि हे आपलं वरती आहे मंदिर. तर चला मग आता फटाफट गाडीवर जाऊ आणि सरळ खाली जाऊ नाश्ता वगैरे करून घेऊ. इथं तर काही दिसत नाही आहे, खालीच नाश्ता वगैरे करू.
सो फायनली मित्रांनो आपण पोहोचलो 5पंजरी गावाजवळ, जे आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ. तर तुम्ही बघू शकता हे आहे गाव पूर्ण 5पंजरी, एकदम समुद्राच्या काठाशी आहे. आणि हे बघू शकता गरुड पक्षी, आणि हा आहे आपला सुवर्णदुर्ग किल्ला. तर इथून आपण किल्ल्याच्या खूप दूर आहोत, पण तुम्ही बघू शकता हा आहे पूर्ण पाण्यातला सुवर्णदुर्ग किल्ला. तर इथं जाऊन पण काही नाही, कारण सर्व पडक्या अवस्थेत आहे. तर आता इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही मित्रांनो, किती सुंदर आहे तर बघू शकता. आणि आम्ही आता फिरत आलो आता 5पंजरी गावाजवळ. आणि आपण गेलो होतो कोणतं ते गणपतीचं मंदिर, कळ्यावरचं काय म्हटलं, कळ्यावरचं गणपती बाप्पांचं जे मंदिर होतं तिथं गेलो होतं आपण. जे मंदिर आहे इथून तर काही दिसणार नाही, पण त्या साईडनं आलो होतो आपण, त्या साईडवरून सरळ आलो इथं व्ह्यू बघायसाठी. तर आता इथं मस्त फोटो वगैरे काढतो, रील्स वगैरे काढतो. आणि इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्यायचा. तिथं तुम्हाला आपले सर्व रील्स बघायला मिळतील. तर फटाफट आता फोटो वगैरे काढून घेतो, नंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करू.